तर सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी लोकलच्या दरवाजाला लटकून प्रवास करत जवळपास 2-3 पिढ्या निवृत्त झाल्या असतील। अर्थात हाऊस म्हणून नाही तर मजबुरी म्हणून मुंबई लोकलमध्ये दरवाजावर उभं राहून प्रवास करावा लागतो। मात्र मुंबईतल्या अपघातानंतर लोकलचे दरवाजे बंद करता येतील का याबाबत रेल्वे प्रशासनाकडून चाचपणी सुरू आहे। पण पीक आवरमध्ये जिथे लोकलमध्ये मुंगीला देखील शिरायला जागा नसते तिथे दरवाजा बंद करणं खरंच शक्य आहे का? बंद दरवाजाच्या संकल्पनेला राज ठाकरेंसह इतर नेत्यांनी विरोध का केलाय? पाहूया एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट। मुंबई लोकलचे दरवाजे बंद होणार? मुंब्रा दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाचा निर्णय, दरवाजे बंद केल्यानं अपघात टळणार का? मुंब्र्यातील लोकल दुर्घटनेत 4 प्रवाशांचा जीव गेल्यानंतर असे अपघात रोखण्यासाठी दरवाजावर लटकून होणारा प्रवास रोखण्यासाठी ऑटोमेटेड डोअरची कल्पना आता मांडली जाते। आता रेल्वे बोर्डाने डिसिजन घेतलेलं आहे की नवीन जे सगळ्या गाड्या येणार आहेत त्या सगळ्या गाड्या ह्या ऑटोमॅटिक डोअर क्लोजरसोबत येणार आहेत। त्याच्यामध्ये ऑलरेडी ज्या 238 AC लोकल मुंबई सबअर्बनसाठी घेतल्या जाणार आहेत त्या गाड्या ज्या आहेत त्या ऑटोमॅटिक डोअर फिटमेंटनी येणार आहेत, ऑटोमॅटिक डोअर क्लोजरच्या सिस्टमसोबत येणार आहेत। सोबतच तिसरा एक डिसिजन घेण्यात आलेला आहे की याच्यामध्ये ICFद्वारे ज्या एक्झिस्टिंग लोकल आहेत त्या लोकलना आपण हे करतो आहोत, रेट्रोफिटमेंटच्या माध्यमातून दरवाजे बंद करण्याचा जी सिस्टम आहे ती लावण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत, असा डिसिजन आत्ता घेण्यात आलेला आहे। पण प्रश्न असा आहे की ऑटोमेटेड डोअरमुळे अशा अपघातांना आळा बसणार का? मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वेच्या बंद लोकलचे दरवाजे बंद करण्यासंदर्भातल्या संकल्पनेला तीव्र विरोध केला। पण ज्या प्रकारचे आपण रेल्वे प्लॅटफॉर्म बघतोय आता, तुम्ही संध्याकाळी तुम्ही मुंबईचा प्लॅटफॉर्म बघून दाखवा, तुम्ही आज शिरून दाखवा मला त्या ट्रेनमध्ये। ॲडमिनिस्ट्रेशनचं म्हणणं याचं होतं की त्याचा क्लोज डोअर सिस्टम बनणार आहे, याच्यात जशी AC लोकल होती मग ते फिजिबल वाटतं। प्रश्न अहो कसे माणसं घातील आतमध्ये गुदमरून मरतील, किती गर्दी असेल कल्पना आहे का तुम्हाला? कधी अजून किती मृत्यूची वाट बघायची? आणि ऑटोमॅटिक बंद दरवाजे हे कॉमन लोकलला इम्पॉसिबल आहे, सफोकेशन होईल आतमध्ये। अहो श्वास तर घ्यायला हवा तर आली पाहिजे। उगाच काहीतरी एक अपघात झाल्यानंतर हा काहीतरी विनोदी भाष्य करायचं की आम्ही रेल्वे म्हणजे दरवाजे बंद करण्याचा आमचा मानस आहे। दरवाजे कसे बंद होणार? दरवाजा बंद झाला तर श्वास कसा घेणार आतमधला माणूस? आपल्या मुंबईकरांचा किंवा लोकलमधनं प्रवास करणाऱ्या नागरिकांचा हा जीव सुरक्षित राहील अशा पद्धतीनं ती पावलं ही निश्चितपणे उचलावीच लागणार आहे। आता त्याच्यातनं एक दुसरी गोष्ट अशी आहे की लोकललाच दरवाजे करायचे, पण लोकलला दरवाजे केले तर ते कितपत मान्य होईल? कारण तुम्हालाही माहिती आहे लोकल अशी येते, थांबत असतानाच प्रवासी उतरतात आणि लगेच बाहेरचे प्रवासी आतमध्ये त्या बाबतीमध्ये चढतात। लोकलचे दरवाजे बंद करण्याच्या निर्णयावर प्रवाशांचं नेमकं काय म्हणणं आहे तेही ऐका। ऑटोमॅटिक डोअर क्लोज करायचं असं म्हणतं रेल्वे, शक्य आहे? नाही, शक्यता नाही, शक्य नाही। तुमचं काय म्हणणं आहे, शक्य आहे? नाही, शक्य नाही सर। रोज तुम्ही असंच जाता? हो, गर्दी किती आहे बघा, गर्दी कुठे उतरताय तुम्ही आता कळवा कळव्याला? मग मुंबऱ्याचं माहिती ॲक्सिडेंट झाला, तो सकाळी समजलं आम्हाला, बघितलं। रिस्क वाटत नाही तुम्हाला रोज असंच जावं लागतं? काय करायचं सर आता? काय पर्याय नाही ना, काय करणार सांगा ना, काय पर्याय? लोकलला होणारी गर्दी नवी नाही। मुंबईत दररोज लाखो प्रवासी लोकलनं प्रवास करतात। संध्याकाळच्या वेळेस दादर, ठाणे, चर्चगेट, CSMT, कुर्ला, घाटकोपर, विरार, अंधेरी, बोरिवली आणि वांद्रेसारख्या अनेक स्थानकांवरची गर्दी पाहिली तर अनेकांच्या छातीत धडकी भरते। पण वेळेत घर किंवा ऑफिस गाठण्यासाठी मुंबईकर हा जीवघेणा प्रवास रोजच करतात। मग लोकलमधल्या या गर्दीवर उपाय तरी काय? सरकारी आणि खाजगी कार्यालय दक्षिण मुंबईतून अन्यत्र हलवा, सरकारी आणि खाजगी कार्यालयांच्या वेळा बदला, लोकलसाठी रेल्वे मार्ग वाढवा, गाड्यांची संख्या वाढवता येईल, डब्यातली बाकं काढा, उभं राहून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढेल। स्लो फास्ट लोकल बंद करून सर्व लोकलना एकाआड एक स्टेशनला थांबे द्या। प्लॅटफॉर्मची लांबी वाढवून लोकलचे डबे 15 वरून 18 किंवा 20 वर न्या। रेल्वे प्रवासही मेट्रोप्रमाणे चोख करा, फुकट्या प्रवाशांना रोखा।
सर्व पुलांची उंची वाढवून डबल डेकरची शक्यता तपासून बघा. एलिव्हेटेड किंवा भुयारी मेट्रोसारखी शक्यता तपासून बघा. मुंबई लोकलची गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी अशा अनेक उपायांची चाचपणी करणं खरंच गरजेचं आहे. पण हा मुद्दा रेल्वे प्रशासनानंही तितक्याच गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. याबद्दल कित्येक मीटिंग आमच्या DRM GM बरोबर पण झालेल्या होत्या आणि आम्ही वारंवार ही मागणी करत होती की इकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही अनेक वर्ष पाठपुरावा केल्यानंतर ठाणे दिवा 5-6 ट्रॅक पण पूर्ण झाला. दुर्दैवाने तो पूर्ण झाल्यावर आमच्या मागण्यासुद्धा पंतप्रधान साहेबांनी मान्य केल्या होत्या. त्याच्यात त्यांनी सांगितलं पण केलं की 110 लोकल चालू होतील. पण त्यानंतर DRM लेवलला अनेक निर्णय बदलले. 110 लोकल जास्तीचं चालवण्यात येईल, कारण त्यांच्यासाठी जे 2 ट्रॅक आहेत, तुम्ही जर बघा कल्याण ते कुर्ला तुमच्याकडे 6 ट्रॅक आहेत. त्याच्यापैकी 2 ट्रॅक आहेत ते तुम्ही त्याच्यावर मेल एक्सप्रेस चालवू शकता. उरलेले 4 ट्रॅक आहेत ते फक्त आणि फक्त लोकलच्या प्रवाशांसाठीच आहेत. काही काळापूर्वी लोकलचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून तिन्ही रेल्वे मार्गांवर AC लोकल सुरू करण्यात आल्या. पण या लोकलचे दर सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारे आहेत का? 15 डब्याच्या ट्रेन वाढवण्याला सांगितलं आहे की ज्या कर्जत कसाऱ्यापर्यंत जातील, कारण त्या ट्रेनमध्येच म्हणजे एक डबा महिलांचा वाढतो आहे. बाकी 12 डब्यामध्ये तर कुठेही चान्सच नाही आहे डबे वाढवण्याचे. निदान 15 डब्याच्या ट्रेन सगळ्या ठिकाणी करावे. आणि आमच्या प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी जर ते बंद दरवाजाच्या म्हणजे AC ट्रेन सुरू करणार असतील तर त्याचे दर कमी करण्यात यावे की जे सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा स्वरूपाचे असावे, अशी आमची मागणी आहे. रविवारी मुंबईतल्या पहिल्या मेट्रो सेवेला 11 वर्ष पूर्ण झाली. मेट्रो 2 आणि मेट्रो 3 देखील प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्यात. मात्र त्यामुळे मुंबई लोकलवरचा भार खरंच कमी झालाय का याचा अभ्यास व्हायला हवा. फक्त लोकलचे दरवाजे बंद करून लोकलचे अपघात थांबणार नाहीत. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.